अशी गावाकडची ऑथेंटिक रेसिपी हल्ली रेस्टॉरंटमध्ये सुद्धा मिळते. मग कोकणात यायची काय गरज ना. पण शेतापासून ताटापर्यंत आम्ही या रेसिपी सोबत जे जीवन जगतो ना, ते अनुभवायला तुम्ही गावात यायला पाहिजे. म्हणूनच कोकणात येणाऱ्या पर्यटकांना इथल्या शेतकऱ्यांशी जोडून त्यांना बेस्ट क्वालिटी फूड सोबतच इथली हेल्दी लाईफस्टाईल जगता यावी आणि आपली नैसर्गिक शेती, गावठी बियाणं आणि खाद्य संस्कृती जगासमोर यावी, यासाठी आम्ही सुरू केला एक उपक्रम, रेसिपीज ऑफ लाईफ, चव कोकणाची. तुम्ही स्थानिकांसोबत त्यांच्या जीवनाशी कनेक्ट होऊन प्रत्येक सीझनमधली शेती आणि पारंपरिक रेसिपी जगायला इथे येऊ शकता. थंडीचे दिवस सुरू झाले, दव पडायला लागला की आम्ही कुळथाची पेरणी करतो. आणि या सीझनची रेसिपी आज बनते कुळथाची पिठी, उकडो वालाय भात, सावरबुंडी केळीची कापं खायला या. कोकमाच्या तेलातली केळ्याची कापं, कोकणी जेवणाचा सोलकढी बनवतोय आम्ही. गावठी नारळाची सोलकढी. रेसिपी ऑफ लाईफ बनताना तुम्हाला आरोग्यदायी जेवण तर मिळेलच, पण त्यासोबत जे स्लो लिव्हिंग जगतो ना, त्यातून मेंटल हेल्थसुद्धा चांगली राहते. जे शेतकरी गावठी इकॉलॉजिकल फार्मिंग करतात त्यांना आपली मदत होते आणि थोडंफार का होईना तुमच्या पर्यटनासोबत गावचं गावपण सुद्धा जपलं जातं. आपण कोणत्याही सीझनला काहीही खात असतो, पण गावाकडे मात्र प्रत्येक सीझनची एक इकॉलॉजिकल रेसिपी असते जी खाण्याआधी जगावी लागते. चला तर भेटूया अशा शेतकऱ्यांना आणि जगूया चव जीवनाची.